कोणाचा फोन आहे? हॅलो, हॅलो. ओ बाई, तुमचा मुलगा कुठे आहे? हॅलो, कोण बोलतंय? अहो, तुमचा तो मुलगा कुठे आहे? तो छक्का. हॅलो, काय बोलताय तुम्ही? काही शिस्त आहे की नाही तुम्हाला बोलायची? शिस्त? अहो, तुमच्या मुलाला लावायची होती ना शिस्त. काय बोलताय तुम्ही? काय केलंय काय माझ्या मुलानं? बिघडवलंय. माझ्या मुलाला बिघडवलंय त्याने. काय? हो, पण त्याचा काय संबंध तुमच्या मुलाशी बिघडण्याचा? अहो, त्याने वाईट वाटेला लावलंय माझ्या मुलाला. काय? वाईट वाटेल? काय बोलताय तुम्ही? अहो, तुमच्या मुलामुळे माझ्या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. अहो, पण त्याचा काय संबंध या सगळ्यांशी? अहो, तुमचा मुलगा होमो आहे, होमो. छक्का आहे, छक्का तो. हॅलो, काय बोलताय तुम्ही? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हॅलो, हॅलो. शी, काय बोलतात ही माणसं? फोन निरुत्तरित ठेवून बंद झाला होता. ती बराच वेळ बसून राहिली. मग तिला लक्षात आलं की आपण बराच वेळ झाला याच अवस्थेत आहोत. आजूबाजूला पाहिलं तर सर्व वस्तू जशाच्या तशाच होत्या. भिंतीवरचं तिच्या आईवडिलांची फ्रेम, टेबलावरचा फ्लॉवर पॉट, पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या व्यवस्थित जसंच्या तसं. त्याच अवस्थेत ती उठली, अन्न गरम केलं आणि कसं बसं पोटात ढकललं. भांड्यांची आवरावर करताना ती एका निर्णयाप्रत पोचली होती. पण तिच्या या निर्णयामुळे तिच्या मुलांच्या खाजगी आयुष्यात मात्र गदाण येणार होती. म्हणजे त्यांच्या खाजगी आयुष्यात थोडंसं तिला लक्ष घालावं लागणार होतं. थोडंसं म्हणजे थोडंसं नाही, जास्तच. पण तिला पर्याय नव्हता दुसरा. कारण फोन जो आला होता त्या व्यक्तीने ना त्याचं नाव सांगितलं होतं ना तिच्या मुलाचं. घरात तिला आता एकटेपणा जाणवत होता. कोणीतरी असलं पाहिजे होतं, कुणीतरी बाजूला असतं तर बोलता आलं असतं काहीही, कुठल्याही विषयाशी. आपला नवरा असता तर, त्याही पेक्षा धाकट्याचा बापच जर असता तर. संकटाच्या वेळी अगदी सुंदररित्या समोरच्याला कसा धीर द्यायचा हे त्या माणसाकडून शिकावं. आणि असा माणूस तिनं आजपर्यंत कधीही पाहिला नव्हता. कुठं असतील ते? जर्मनी, लंडन? पण मग अचानक तिच्यासमोर त्यांच्या आजाराची तपशील डोळ्यासमोर आली आणि मग नको तो विचार. ती तशीच बसून राहिली. आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे असं वारंवार ती स्वतःच्या मनाला सांगत होती. तिनं ठरवलं होतं आपण आपल्या मुलांच्या रूम चेक करायची, त्यांची कपाटं बघायची. त्यातून काय सापडेल त्यावरून नक्कीच कळेल की हा फोन करणारा माणूस काय सांगतोय. खरं तर हे तिच्या मनाला पटणारच नव्हतं. पण तरीही तिच्यासमोर पर्याय नव्हता. तो माणूस मस्करी तर करत नसेल ना माझी? छे, तो खरं बोलत होता. तो खरं बोलत होता. शेवटी तीही एक आईच आहे ना. तिला माहित नसणार का मुलांच्या काही सवयी? तिला माहित होतं. थोरला चिडला, रागावला की त्याच्या कपाळावर शीर उठून दिसते. मधल्याचे गाण्याचे कॉन्सर्ट असले की त्याला 3 दिवस कॉन्स्टिपेशन ठरलेलंच. आणि धाकट्याला तर रात्री नागडं झोपायला आवडतं. थोरला अगदी हुबेहूब त्याच्या वडिलांसारखा, म्हणजे तिच्या नवऱ्यासारखा. मधला त्याची नखं तिच्यासारखी. आणि धाकटा अगदी त्याच्या बापासारखा. स्वभाव तो तंतोतंत मिळता-जुळता. तिला हेही माहित होतं. थोरल्याला तिच्यासारख्या स्वतंत्र विचाराच्या बायका आवडतात, तर मधल्याला तिच्यासारख्या दिसणाऱ्या. आणि धाकटा तर अजून लहानच आहे. तो कधी मोठाच झाला नाही असं वाटतंय आपल्याला. अजूनही त्याच्या हातावरची ती लव. पण त्याच्या रूममध्ये मधुबालाचा मोठा फोटो लावला होता. बाजूलाच आर्नॉल्ड स्टॅलॉन यांचे फोटोही होते. आणि मग नंतर त्याने जॉन अब्राहमचा फोटो लावला. ते असे बायसेप, ट्रायसेप आणि काही ते 6 पॅक असतात वगैरे ते दाखवणारा अर्ध्या चड्डीतलं. पण या वयातल्या मुलांना हे फिजिकल फिटनेस, बॉडी बिल्डिंगचं वेड असतंच असं सांगून तिनं तिच्या मनाची समजूत घातली. आणि मग मनाचा ठिय्या करून ती निघाली मुलांच्या रूमकडे. मुलांच्या रूमपर्यंत पोहोचली आणि दरवाजा उघडण्यात तितक्यात तिला तिच्या वडिलांची आठवण आली. तिचे वडील, तिचे एकही पत्र न वाचणारे, तिच्या खोलीत येताना नेहमी टकटक करून दार वाजवणारे.
ते तिला नेहमी सांगायचे, तू रोजनिशी लिही, डायरी लिही, आणि तुझी डायरी कुठंही उघडी राहिली ना तरी ती कुणीही वाचणार नाही. अगदी निर्धास्त राहा. त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्याच घरात जर आपण आपल्या मुलांना अगदी सहजपणे हवी ती स्पेस जर नाही दिली ना तर ती मुलं ना मग पुढे जाऊन संशयी बनतात. मुलांना स्वातंत्र्य हवं. त्यांच्या वैयक्तिक आपण आयुष्यात लक्ष घालू नये, म्हणजे त्यांच्या खाजगी जीवन हे त्यांचं त्यांचं असू द्यावं. तिलाही ते पटत होतं आणि हाच नियम तिने तिच्या तिन्ही मुलांबद्दल वापरला सुद्धा होता. पण आज मात्र त्या निर्णयाला, त्या तिच्या नियमाला गदा आणण्यात येणार होती. कारणही तसंच होतं. ती तशाच वैफल्यग्रस्त अवस्थेत मुलांच्या रूमकडे गेली. दरवाजा उघडला, थोरल्याचं कपाट उघडलं. बघते तर काय सगळे कपडे अस्ताव्यस्त पडलेले, खोचून भरलेले. तिने ते वर खाली केले आणि हे काय, तिला एक विचित्रच वस्तू सापडली. तिच्या नवऱ्याचा फोटो. कमाल आहे, हयात असताना हा मुलगा कधी बापाशी धड बोलला नाही. बाप समोर तर हा बाहेर. उत्तर दक्षिण अशी तोंड यांची. तिला भयंकर चीड आली, पण आता त्याचे काहीही होणार नव्हतं, कारण हा विषय महत्वाचा नव्हता. ती मधल्याच्या आणि धाकट्याच्या कपाटात गेली. तिथेही तीच परिस्थिती. टी शर्ट कोंबलेली, बनियन फेकलेलं, चड्ड्या, काही शर्ट हँगरला लावलेली तर काही हँगर नुसतेच लटकवलेले. सगळं काही अस्ताव्यस्त करून तिने पाहिलं. शाळेच्या डायऱ्या, शाळेचे पिकनिकचे फोटो, कसले ते पॉर्नोग्राफिक काही ते जर्नल्स असतात ती, किंवा सीडी, हेच सगळं होतं. या वयातल्या मुलांच्या कपाटात काही असणार. तरी सुद्धा तिचं समाधान झालं नाही. तिने कपाट वर पाहिलं, खाली पाहिलं, सगळी रूम अगदी बघितली. काहीही ऑब्जेक्शनेबल दिसलं नाही, सापडलंच नाही. धाकट्याच्या बेडपाशी बसली. उशीखाली काहीतरी चेन लटकताना दिसली आणि सहज चाया म्हणून ती ओढली. त्या चेनवर छोटी छोटी अल्फाबेट्स होती. तिनं ती वाचली. MANISH. मनीष. मनीष? कोण हा मनीष? आणि पुन्हा उठली आणि मग ती उशीची कवर तिने काढलं, चादर तिने उचकटली, गादी वर केली आणि बघते तर काय, गादी खाली असंख्य फोटो. न्यूजपेपर, मॅगझिन्सचे कटिंग्स, क्रिकेटरचे फोटो, बॉडी बिल्डर्सचे फोटो, हॉकी प्लेयरचे फोटो, कबड्डी प्लेयरचे फोटो, शेतकऱ्याचा फोटो. अरे हा काय, हा डबेवाला, सिगरेट फुंकणारा, पानवाला, या सगळ्यांचे फोटो होते. आणि हे सगळे पुरुष होते. पुरुषांचे फोटो. तिने तशीच ती गादी आदळली आणि हे सगळे असे फोटो गादी खाली ठेवून तो काय करत असेल, या विचारानेच ती बिथरली. हाताच्या ओंजळीत तोंड लपवून पुरुषांचे फोटो, सगळेच पुरुषांचे फोटो.